आजची पिढी ही आई बापांना काही समजत नाही. जिद्द जर केली ना, मी एवढ्या तासात एवढा अभ्यास किंवा एवढ्या तासात एवढं काम करेल, ते केलंच पाहिजे. आयुष्याने मेहनतीला फळ चांगलं लागतं. इतरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करणं पाहिजे. घरामध्ये वाद होता पण मग मोठ्याने समजून घ्यायचं. हेलो गाइस, तो आज हम कुछ क्रेज़ा करने वाले हैं. हम कुछ करना ऐसा वाले हैं कि हम हमारे गांव के बुजुर्ग लोगों से लाइफ एडवाइस पूछने वाले हैं. तो अभी हम गजीज भाई के यहाँ जा रहे हैं. देखते हैं हमारा प्लान जो हमने फिक्स किया है वो एग्जीक्यूट हो पाता है कि नहीं. अभी हम गजीज भाई के यहाँ आ चुके हैं, तो हमारी बातें हो चुकी हैं. अभी हम जा रहे हैं वीडियो शूट करने के लिए. चलो मिलते हैं. One eternity later. आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुणांना आई बापांची आज्ञा पाळणे पहिलं काम. अजून दुसरं काम अभ्यास करणे. आणि आजच्या जीवनात सुखी कसं राहायचं, म्हणजे पैशाला अहमियत दिली पाहिजे का लोकांना? पैशांपेक्षा निर्व्यसनी आई बापांना महत्व देणं आणि मोठ्यांचा सन्मान राखणं. म्हणजे पैशांपेक्षा माणसाला महत्व देणं हे हो कामाचं आहे. हो. पैसा माणूस चालत गेला म्हणजे त्याला मिळतो, पण ह्या गोष्टी अगोदर पाहिजे. पैसा मिळत गेला आणि तुम्ही ना या गोष्टी नाही पाळल्या तर त्याला काही अर्थ नाही ना. आणि आजची पिढी मग चुकते कुठे? आजची पिढी कुठे चुकते? आजची पिढी ही आई बापांना काही समजत नाही. परत ती व्यसनाधीन मुलं असतात त्यांच्या नादी लागतात. म्हणजे आजचे मुलं ते आपल्या आई वडिलांवर ओरडतात, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी आज्ञाधारक व्हावं पहिलं. आणि आपल्याला इथे करायचंय काम त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तुमच्या मते असं सांग, तुमचा उद्देश आहे सांगायचा? माझा उद्देश असा आहे की पहिल्यानं जसे मुलं आई वडिलांच्या आज्ञेत राहत, आई बापांनी ज्या चाकोरीत पाठवलं त्या चाकोरीतच राहते आणि त्यांची पुढची जीवन ते सुखी करत. व्यसनाधीन राहून त्यांचं जीवन सुखी होऊ शकत नाही. म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की जर आपण आई वडिलांचं ऐकलं तर आपण जीवनामध्ये यशस्वी नक्की व्हाल. कोणतेही आई वडील चांगलंच शिकवतात, वाईट हे शिकवत नाही. हे तर तुला मान्य आहे. हो. आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुम्हाला सर्व काही मिळत आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा. आणि तुम्हाला आई वडील जेवढं मेहनत करून तुम्हाला शिकवत आहे त्याची तुम्ही चीज करायला पाहिजे, केलीच पाहिजे. शिक्षणाला महत्व आहे आजकाल. ना आजच्या काळात आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे? सर्वात मोठी चूक म्हटली तर आता तुम्ही चांगली सांगत पाहिजे किंवा मग मोबाईलपासून थोडं लांब राहायचं. फक्त त्याचा उपयोग मोबाईलचा कामापुरताच केला पाहिजे आणि असं बाहेर याच्यात म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि आजची पिढी कोणत्या दिशेला चाललेली आहे? ते तर सांगताच येत नाही अशी चालली आहे. पण त्याच्यात जे पोरं चांगले आहे ते चांगल्याच मार्गाने जात आहे. आजच्या पिढी हार मानून देते, लवकरच माझ्याकडे नाही होणार, त्यावर काही बोलायचंय तुम्हाला? नाही, हार तर मानायलाच नको. जिद्द पाहिजे. जिद्द मी आज करून दाखवीनच, आज मी करणारच असं पाहिजे. जिद्द जर केली ना, मी एवढ्या तासात एवढा अभ्यास किंवा एवढ्या तासात एवढं काम करेल, ते केलंच पाहिजे. तरच त्यांची जिद्द त्यांच्या उपयोगाची आहे. आणि तुमच्या मते आजच्या काळामध्ये पैशाला अहमियत दिली पाहिजे की माणसाला अहमियत दिली पाहिजे? माणसाला. माणुसकी पाहिजे. जर आपल्याजवळ माणुसकी असेल तर आपण यशस्वी नक्की होऊ. बिलकुल. म्हणजे ते माणूस जोडले तर तुमच्या पाठीशी भरपूर लोक राहते. आणि पैसा काय तो आज आहे ना, उद्या नाही. तुम्ही व्यवस्थित असले तर तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता, पण माणसं तेवढेच जोडणे महत्वाचे. समजलं का तुम्हाला? तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती? माझ्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलात्मक विषयी दृष्टी होती. शिक्षणामध्ये मी कलेला जास्त महत्त्व दिलं आहे. आयुष्यामध्ये मेहनत का गरजेची आहे? कारण आयुष्याने मेहनतीला फळ चांगलं लागतं. जेवढे तुम्ही मेहनत घ्याल तेवढं तुमचं आयुष्य सुखर आणि समृद्ध बनेल. आता आम्ही सुद्धा असेच दिवस काढलेले आहेत
आयुष्यामध्ये कष्ट करून काही मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही ठिकाणी आम्ही असे दुष्काळात पडत होतो की आम्हाला आमचं काही सुचत नव्हतं की काय करायचं. शेवटून बघा व्यवसायामुळे आम्ही थोडं तरक्की केली. त्या तरक्कीमधून आज चांगल्याच परिस्थितीमध्ये आलो आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांची सुद्धा मला चांगली साथ मिळाली. आज मी एकदम व्यवस्थित आणि सुखी जीवन जगत आहे. म्हणजे आयुष्यामध्ये संयमचा फळ आहे. आयुष्यामध्ये संयमचं फळ आहे. आज मेहनत करायला पाहिजे चिकाटीनं, त्याच्यावर फळ मिळतं. तसेच आईवडिलांचे संस्कारसुद्धा मुलांवरती चांगले पाहिजे. आणखी आईबाप जन्म देण्याचं नुसतं निमित्त असतं, पण खरंच शरीराची घडणजड जी आहे ना ते परमेश्वरच करत असतो. तुमचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर तुकाराम पाटील. तर तुम्ही आमच्या मित्रांना सांगू शकता का आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इतरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करणं पाहिजे. जो कोणी दुःखी असेल त्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या योग्य प्रकारे मदत केली. पण आजच्या काळामध्ये सुखी कसं राहायचं? सुखी कसं राहायचं जे प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे त्याचं म्हणजे तो त्याचं जो कमवतो त्याचं जे आयुष्य आहे त्याप्रमाणे त्याचं त्याला आपण म्हणतो उत्पन्न जर कमी असलं तर पण राहतो. ज्याचं उत्पन्न चांगलं आहे तो त्याच पद्धतीने राहतो. आणि आयुष्यामध्ये चांगलं मनुष्य कसं बनायचं? चांगला मनुष्य म्हणजे तसं पाहिलं तर तो चांगल्या संगतीमध्ये असला तो चांगलाच बनू शकतो. वाईट संगत लागली तर त्या पद्धतीने त्या मार्गात त्याचा मार्ग असतो. तर चांगल्या पद्धतीने म्हणजे शक्यतो आपण सज्जनाचीच साथ धरायला पाहिजे. चांगलं असेल त्याचीच मात्र त्याच्यामध्ये. मग तुम्ही सांगू शकता का आजच्या पिढीने काय चूक न केली पाहिजे की ते चांगल्या मार्गावर जातील? नाही, आजच्या पिढी म्हणजे हे पिढी जी आहे आपण पिढी म्हणजे पिढीत पण आपले मित्र जे आहेत ते मित्र त्याला हे करतात. पिढी जे म्हातारे असतात त्यांना त्यांचे मित्रमंडळी त्यांची संगत असते. हे तरुण जे आहेत ते तरुणांची संगत घेतात आणि त्या पद्धतीने वागतात. ते मिसळत नाही. तरुण पिढी म्हातारामध्ये मिसळत नाही किंवा म्हातारे त्या काही त्यांना मार्गदर्शन करतात पण ते ऐकत नाही. म्हणजे तुमचं सांगण्याचा अर्थ आहे की मोठ्यांचं ऐकलेलं पाहिजे ऐकलं पाहिजे. तर चांगल्या दिशेला मनुष्य जाईल. मनुष्य चांगला पाहिजे. तर आजची पिढी चुकते इथे की ते मित्र निवडण्यामध्ये चुकी करताय. तुमच्या जीवनात आई वडिलांचा काय महत्व होता ते तुम्ही सांगू शकता? आई वडिलांचं तर खूप महत्व होतं भाऊ. माझ्या आईने खूप कष्ट केले. स्वतःसाठी वेळच भेटला नाही. रात म्हणजे 3-3 फेऱ्या शेताच्या दिवसातून एक बाई अशी शेतात लावली नाही. पण शेवटी म्हणजे तिचं काळ हेच बदललं नाही. खूप कष्ट केले आई वडिलांनी. तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कुटुंबाची काय महत्व आहे? कुटुंबाचे खूप महत्व आहे. सर्व सांभाळून चालायचं, सगळ्यांना समजून घ्यायचं. घर म्हणजे आपलं घर एक मंदिर असं. तर मग आता घरामध्ये वाद होत राहता तर राग कसा कंट्रोल करायचा हे तुम्ही सांगू शकता? घरामध्ये वाद होता पण मग मोठ्याने समजून घ्यायचं, लहानाला माफ करत राहायचं. जे झालं ते झालं, पण आता याच्या पुढे असं व्हायला नको बुवा. आणि जर आपल्या घरामध्ये अशी घटना घडते त्याच्याने आपल्याला दुःख पण होतं तर ते दुःख दूर कसं करायचं? सर्वांना सांभाळून कसं चालायचं? दुःख दूर करायचं म्हणजे सगळ्यांनी एक मताने जर वागलं तर आपलं दुःख दूर होतेच. आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? शिक्षण. मेहनत मोठी की नशीब मोठं? मेहनत. सुखी तुम्ही सांगू शकता का आजच्या काळामध्ये सुखी कसं राहायचं? कशापासून आपल्याला सुख मिळेल? सुख म्हणजे समाधान मानणं म्हणजे सुख आहेच. समाधान मानायला पाहिजे. अगर आपने हमारे वीडियो से कुछ सीखा हो तो उसे अपनी जिंदगी में अप्लाई कीजिए और ऐसे वीडियो के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें. वीडियो को दबा के शेयर करो ताकि सबका फायदा हो. थैंक यू.